सो हाय हॅलो नमस्कार, मी चतुर्थी संदीप मोकाटे. सो हा माझा पहिलाच व्लॉग आहे. सो आम्ही हा व्लॉगची सुरुवात करणार आहोत संक्रांतीच्या हळदी कुंकवापासून. सो ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही हळदी कुंकवाची तयारी कशी केली, काय केली, कुठून वस्तू खरेदी केल्या. सो आमच्या घरातलं हळदी कुंकू कसं झालं. सो पुढेपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघत राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओला छान व्ह्यूज द्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो आज आम्ही चाललोय तुळशीबागेत हळदी कुंकवाची खरेदी करायला. तर आमच्यासोबत तुम्ही पण चला. आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे कुठे शॉपिंग करणार आहोत आणि काय ते कसं. तर बघूयात आपण कुठे जातो आम्ही. हाय कर ना. आता आमची शॉपिंग झाली आहे. आता आम्ही तिथे मला टाक ना उसाचा रस. गर्दी होती मंडईत म्हणून आम्ही जरा शूट नाही केलं. सो चीअर्स. 5 hours later. इथे आमचं हळदी कुंकवाचा लुक आणि हा माझा लुक. मी पण साडी घातली होती. सो आमच्या शेजारच्या 4-5 बायका आल्या होत्या आणि आम्ही छोटंसं हळदी कुंकू केलं होतं. सो ही माझी वहिनी, त्यांना हळदी कुंकू लावताना आणि वाण देताना वगैरे. सो एकदम साधं घरगुती असं प्रोग्राम होता. जास्त डेकोरेशनही नव्हतं आणि काही नव्हतं. एकदम घरगुती नॉर्मल. कसं मला आमच्या हळदी कुंकूला येऊन छान वाटलं बाई. मी कशी दिसते? तू छान दिसतेस. या आमच्या शेजारच्या काकू आहेत आणि त्यांना मी हट्टाने साडी घालून बोलवलं होतं कारण त्या आधी ड्रेसवर होत्या. सो आता त्या कंप्लेंट करत आहेत की कसं ह्या पोरीने मला साडी घालून बोलवायला लावलं आणि त्यांना माहीत नव्हतं की मी शूट करते. सो ही माझ्या बहिणीची रिॲक्शन. आणि जसं त्यांना कळालं की मी सगळं शूट करते सो ही त्यांची क्यूट रिॲक्शन होती. आणि हे अजून थोड्याफार बायका आल्या, त्यांनाही हळदी कुंकू लावलं बहिणीने आणि मग सो असा छोटा कार्यक्रम आमचा झाला. ही आमची नवरी जिचा आज हळदी कुंकू होतं. बघू योग्य दागिने दाखव. आम्ही असा छल्ला घेतला विकत. हे सर्व आम्ही तुळशीबागेतून घेतलेलं आहे. आता आम्हाला शॉपचं नाव नाही माहिती बट एक लोकल शॉप होतं तुळशीबागेतलं. सो ह्याची कॉस्ट वगैरे हवी असेल तर नक्की कमेंट करा. बाबा हे होतं आमचं हळदी कुंकूसाठी छोटंसं मिनिमल डेकोरेशन असं नाही पण ही आमची नवरी. मी तुझी ननंद आहे ना? गप्पे. मी तुझी ननंद आहे ना? गप. नंदीच्या पाया पडतात. पाया पड, आशीर्वाद घे. आशीर्वाद घे ना. गप्पे. मी देऊ का तुला आशीर्वाद? काय बोलू नको. लवकर बाळ होईल तुला. गप्पे. मी बोललेलं खरं होतं.